नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, 30 मेची महत्त्वाची जबरदस्त अपडेट. बघा, मे प्लस जून हप्ता, मे आणि जूनच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर. मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे, त्याविषयीची अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 40,000 रुपये प्लस 3,000 रुपये, 3,000 रुपये तर तुम्हाला आता येऊ शकतात, त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती, सोबतच 40,000 रुपयांच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, दमदार अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि नवीन अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणूनच सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल, संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. मेचा हप्ता आणि जूनच्या हप्त्यासंदर्भात अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे शेअर करायचं आहे. आता बघा, मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता हा कधी येईल त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती, कोणत्या महिलांना वाटप होईल ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सुरुवातीलाच तुम्हाला मेचा हप्ता आला होता, बरोबर आहे, सुरुवातीलाच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो मे महिन्यामध्येच आला होता, पण आता मेचा हप्ता जो आहे तो जूनमध्ये येऊ शकतो का, त्याच्या संदर्भाची काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, मे महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झालेले नाही. बघा, मे महिना संपण्याच्या आता 2 दिवस बाकी आहेत. आज 30 मे, उद्या 31 मे, 2 दिवस राहिलेले आहेत फक्त मे महिना संपण्यासाठी, तरीही अजूनपर्यंत मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही आहे. महिला भगिनी मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर तो हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. त्यामुळं महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी दमदार बातमी, मे आणि जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच काय, तर थेट 3,000 रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात. थेट तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे ते जमा होऊ शकतात. मेचे 1,500 आणि जूनचे 1,500 असे दोघं महिन्यांचे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. त्याविषयीचे अतिशय जबरदस्त अपडेट आपल्याला पाहायला मिळते, म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. खरंच तुम्हाला मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार आहे का, खरंच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे का, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता. बघा, पुढे जबरदस्त अपडेट, मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात एकत्रित येतील असं बोललं जात आहे. बघा, मे आणि जूनचा जो हप्ता आहे तो एकत्र येईल असं बोललं जातं आहे. आता 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना वाटतं आहे 3,000 रुपये आले पाहिजे, ज्यांना वाटतं आहे 3,000 रुपये जमा झाले पाहिजे, 3,000 रुपये आले पाहिजेत, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. पटापट लिहून पाठवा बरं सर्वांनी 3,000 रुपये. ज्यांना वाटतं आहे 3,000 रुपये खात्यामध्ये आले पाहिजेत, अकाउंटला जमा झाले पाहिजे, तर त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवा. महिलांच्या खात्यात एकत्र येतील असं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, अद्याप अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही आहे, म्हणजेच 3,000 रुपयेच येतील अशी ऑफिशियल माहिती नाही आहे. 3,000 रुपये येतील अशी ऑफिशियल माहिती नाही आहे, ठीक आहे. परंतु बघा, अधिकृत माहिती आल्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. बघा, आपण जर पाहिलं तर पुढच्या महिन्यात वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या मुहूर्ताला तुम्हाला हा जो काही मुहूर्त आहे तो साधला जाऊ शकतो आणि सरकारकडून या मुहूर्तावर तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे जे ते एकत्र दिले जाऊ शकतात. म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाऊ शकतात. कधी, वटपौर्णिमेला. बघा, वटपौर्णिमा पुढे येतेच आहे, जवळपास मला वाटतं आहे 10 तारखेला आहे, 9 ते 10 तारखेला आहे. तर तुम्हाला त्यामध्ये हे पैसे जे ते दिले जाऊ शकतात. आता बघा, मे आणि जूनचे 3,000 रुपये एकत्र येणार. मे आणि जूनचे 3,000. बघा, जर मेचे पैसे आता एवढ्या 2 दिवसात मेचे पैसे जर जमा झाले नाहीत
नाहीत तर मे प्लस जूनचे पैसे तुम्हाला एकत्र येतील, म्हणजेच 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण बघा, मेचे पैसे, मे महिना सुरू आहे, 30 तारीख आज आहे, तरी देखील जर पैसे आले नाहीत, आज संध्याकाळपर्यंत जर पैसे आले नाहीत तर म्हणजे मेचा हप्ता त्या ठिकाणी संपून जाईल, मेचा महिना संपेल आणि जूनमध्ये जाणार आहे. म्हणून जून आणि मे अशा दोघं महिन्यांचे पैसे एकत्र येण्याची त्या ठिकाणी शक्यता जी ती निर्माण झालेली आहे. मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो. बघा, मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो. जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे. बघा, जून महिन्यामध्ये एकत्र 3,000 रुपये येऊ शकतात, मे आणि जूनचे. याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झालेले आहेत. मात्र या महिन्यात अजूनही पैसे आलेले नाही आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अनेक महिलांकडून प्रश्न विचारला जातो आहे की हप्ता अजून आलेला नाही आहे, पैसे अजून आलेले नाही, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते महिलांकडून विचारले जातात. बघा, मे आणि जूनचा हप्ता एकत्रित येणार की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती आलेली नाही आहे. अजून ऑफिशियल कुठलीच माहिती नाही. खरंच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येईल का? परंतु तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला वाटतंय की मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो एकत्र आला पाहिजे? ज्यांना वाटतंय मे आणि जूनचा हप्ता एकत्र आला पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 3,000 रुपये पाहिजेत. कोणाकोणाला कोणकोणत्या महिलांना 3,000 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. बघा, परंतु अजूनपर्यंत मेच्या हप्त्याबाबत देखील घोषणा झालेली नाही. मेचा हप्ता जो आहे त्याचीसुद्धा अजून घोषणा झालेली नाही आहे. मेचा हप्ता आता मे महिना संपणार आहे आणि मेचा हप्त्यासंदर्भात देखील कुठलीच घोषणा जी ती झालेली नाही आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की मी फाईलवर सही केलेली आहे, म्हणून 4,500 कोटींच्या फाईलवर सही केलेली आहे. पण ती सही केल्यानंतर पण अजून प्रोसेस जी आहे ती सुरूच आहे, कारण अजून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे. आता पुढे बघा, त्यावरून हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात एकत्रितपणे की वेगवेगळ्या दिवशी मे आणि जूनचा हप्ता येणार याबाबतही माहिती समोर आलेली नाही आहे. बघा, आता पुढचा महिना सुरू होणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो एकत्र येईल किंवा वेगवेगळा येईल ते देखील आपल्याला त्या ठिकाणी समोर आलेली नाही आहे माहिती. पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. बघा, पुढच्या महिन्यात वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त साधून महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा केले जाऊ शकतात, अशा पद्धतीची शक्यता जी ती निर्माण झालेली आहे. प्रत्येक महिन्यात महिला व बालविकास मंत्री हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करतात. आपण जर पाहिलं असेल तर कोणताही महिना असेल, म्हणजे जेव्हापासून योजना सुरू झाली तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, तर जेव्हाही पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होत असते तेव्हा माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या संदर्भाची माहिती जी ती देत असतात. पैसे जमा व्हायला सुरुवात झाली अशा पद्धतीची माहिती ऑफिशियली त्या ठिकाणी येत असते महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याकडून, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी महिलांना पण कळतं की आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. परंतु बघा, या महिन्यात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता वाटू लागलेली. जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता जी ती वाटू लागलेली आहे. आता बघा, अजित पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री, बघा, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यावर अजितदादा पवारांनी वक्तव्य केलेलं होतं. मी 3.36 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केलेली आहे, त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळण्याची आशा आहे. पाहू शकता, बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की मी फाईलवर सही केलेली आहे, की ती 3.36 कोटींच्या फाईलवर सही केलेली आहे आणि लवकरच महिलांना पैसे जे ते मिळू शकतात. सोबतच बघा, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं काय, तर ज्यांना लघुउद्योग सुरू करायचा आहे त्यांना 30,000, 40,000, 50,000 रुपयांचं जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला तुमचा स्वतःचा काही व्यवसाय करायचा असेल, लघुउद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला 30,000, 40,000, 50,000 रुपयांचं जे काही कर्ज आहे ते सरकार उपलब्ध करून देणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा जो काही व्यवसाय आहे त्या ठिकाणी करू शकतात. तर अशा पद्धतीची महत्त्वाची जबरदस्त दमदार अपडेट आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.